दे इकडे. हा बरेच आहेत रे. अय्यो दे दे दे. आहे ना. जबरदस्त मासे आहेत. हा हो. धामण नाही, दिवड आहे दिवड. थांब. पण 3 ताट आणलेत आज आणि ह्या ताटामध्ये मासे कसे पकडायचे हे आज आपल्याला अक्षय सांगणार आहे. हे कापडाला ऑलरेडी होल पाडलेत ना. हे सेंटरला होल आहे की ते. हां 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 उलट करावं लागतं असं. हे असं हां हां टाळायचं. बरोबर चालेल ना एवढं. हे बघा हे सगळे खेकडे हे आता ठेचून घेणार आहे. ना हां हे वरून थोडंसं लावायचं आपल्याला. अच्छा अच्छा. थोडंसं वरतून लावायचं इथे. हो, ओके. वरून फक्त माशांना दिसण्यासाठी. हां हां आणि आतमध्ये जास्त करून टाकायचे. जास्त टाकायचे. ओके. तर फायनली आपले जे ट्रॅप आहेत ते रेडी झाले. ते आता आपण लावायला जाणार आहोत आणि तिकडे गोप्रो सुद्धा लावणार आहोत आणि गोप्रोमुळे आपल्याला कळेल मासे कसे त्या ट्रॅपमध्ये शिरतायत. मित्रांनो आपल्याला असा खड्डा बनवून घ्यायचा आहे. जास्त मोठा बनवायला लागेल. 3 ताटं लावायची एका जागी. मासे बघा ना कसे. वाळू लावून घ्यायची बाजूला. ओके. म्हणजे ते थाटा सरकणार नाही ना. आणि हे काटच ना सर. हे काट हम्म, हे बघा ताटांचे. हां ते दिसले नाही पाहिजे माशांना. 5-5, 10-10 मिनिटांनी ते ताट काढायचे, परत चारा टाकायचा आणि परत लावायचे. बरोबर ना. असंच ना. अशा प्रकारे थोडे थोडे करून जेवढे मासे आपल्याला हवेत तेवढे मासे आपण तर अशा प्रकारे हे ट्रॅप लावलंय बघा. आणि याच्या शेवटी ना हे ट्रॅप आहे. याच्यामध्ये मासे सगळे अडकतात. तर ह्या जाळीमधनं मासे त्याच्यामध्ये जातात. याला भोक्षी म्हणतात. एक नंबर ट्रॅप आहे. अच्छा आजी, मग कालवण तुम्ही कसं बनवता त्याचं? मसाला टाकायचा, उकळी येऊन द्यायची मसाल्याला आणि मग टाकायचं. मग हे मासे त्यात टाकून द्यायचे. 3-4 वाजता काढायला मामी येतो हे बघायला फक्त. मग अच्छा त्या होलवर हात लावायचा का? दे दे इकडे. हा बरेच आहेत रे. अय्यो दे 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 इकडे. होलवर असा हात ठेवायचा. नाही तर भरपूर आहेत. बापरे. याच्यात भरपूर आहेत. ह्यावाल्या याच्यात आलेत ना. हा एकच नंबर. हे बघा हे बघा केवढे फडफड करतात ते. हा एकच नंबर एकच नंबर. तुम्हाला याच्यामध्ये मासे दिसतच असेल. तर अक्षय जे आहे ना ते त्यांनी तांब्यासारखं काहीतरी आणलं होतं. त्यामध्ये मासे ठेवायचे आहेत. ते घेऊन येतोय. त्यानंतर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवेल मासे किती अडकले यामध्ये. असे पकडायचे चारी पण आणि असं उलट करायचं. एक आहे बारीक. इकडे वाम नाही मिळत का रे? विक्रम व्यवस्थित घे शूट. हे बघा. हा 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 याच्यात किती आहेत हे. बापरे. याच्यामध्ये टाकू हे पण आहे. मळे पण आहे. मळे पण आहेत. माझ्या याच्यात मळवे नाही बघ एक पण. मुरे आहेत सगळे. यार इकडं खरंच वाम पाहिजे होते. पद्धतच आहे ना हे सगळं बनवायचे. प्रत्येक माणूस नाही म्हणजे त्याला माशांची आवड आहे.
खेकडा आहे मासे पण. आहे ना? हो, जबरदस्त मासे आहेत. आहेत. हे कशी येणार आजी ना त्यांना खेकडे आहे, लहान लहान खेकडे पण आहेत. वा वा वा, पिल्लच आहे ते. अरे मरळीसाठी चांगलं की, मोठा पण आहे खेकडा. हा केवढे खेकडे चालेत आजी जास्त. मग हे लहान खेकडे पण घेऊन जाता कालवणाला, सोडून देता ना? निघाले सगळे? संध्याकाळपर्यंत हे बघा मासे बघा, मध्ये बघा बारीक बारीक सगळे मासे सुद्धा आहेत. दिसत आहे क्लिअर? हे आता तरी नायलॉनने बनवत आहे. पूर्वी ना हे सुद्धा बांबूचं असायचं, मी पाहिलेलं आहे. मी गडचिरोलीला गेलतो ना, तेव्हा हे आहे ना बोक्षी, ही बांबूची बनवली होती अशी. हे बघा अशा प्रकारे हे ट्रॅप लावलं जातं. परत अक्षयचे रिलेटिव्हच आहेत आजी, लांबचे रिलेशन आहेत. आणि आजींना आपण रिक्वेस्ट केली की आपण जे मासे पकडलेत, मुरी मासे किंवा त्यांनी जे त्यांच्या ट्रॅपमध्ये जे मासे मिळतील त्यांची ना आपल्याला त्यांच्या हाताने एक रेसिपी बनवून द्यावी. त्यांनी ॲक्च्युली अक्षय बनवणार होता किंवा मी बनवणार होतो, पण आमच्या हाताला ती चव नाही जी आजीच्या हाताला आहे. हे बघा मावशींनी सुक्कट वापरलं आहे, आपण खेकडे वापरले ते. हे काय पीठ? गव्हाचं पीठ. अच्छा, गव्हाचं पीठ पण चालतं ना? म्हणजे एकाच टेक्निकचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळालेत. आपण खेकडे सुद्धा टाकू शकतोय, पीठ सुद्धा लावू शकतोय, सुक्कट पण टाकतात बघा. पीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि सुक्कट टाकतात. अशा प्रकारे पाण्यात ट्रॅप टाकलंय. हा बघा कसं गेलंय. पिला राहू द्या मला याला लावायला. हा तेच मग तुला म्हणलं टाका इकडं ना, मग त्या खेकडी घेऊन ये. नाही म्हणलं पिल्ला नाही भेटली खेकडी का मग पीठ लावी त्या. आजी स्वयंपाक करणार आहे, तर त्यामुळे आपल्याला काठ्या वगैरे लागणार आहे. सरपण म्हणू शकतो आपण, तर ते अक्षय गोळा करतोय. रात्री पाऊस झाला. पाऊस आल्यामुळे लाकडं ती जराशी ओली झाली. पेटतील का? नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अलॉट. मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की प्लीज आपलं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज ते दोन्ही आहेत, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते दोन्ही प्लीज 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 फॉलो करा. तिकडे सुद्धा मी व्हिडिओज टाकत असतो. जर तुम्ही एक लहान उद्योजक असाल किंवा तुम्हाला जाहिरातीची गरज